शेतकरी बंधूंनो, थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला आजचा विषय आहे कपाशीला कोणती खते द्यावी. तुम्ही कपाशीची लागवड केली असेल तर कापूस पिकाचं खत व्यवस्थापन अतिशय कमी खर्चामध्ये कशा पद्धतीने करावं, त्यासाठी आजचा आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आज मी तुम्हाला कापूस पिकाचं थेट लागवडीपासून ते काढणीपर्यंत संपूर्ण खत व्यवस्थापन अतिशय सविस्तर आणि थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. शेतकरी बंधूंनो, कपाशीला कोणती खते कोणत्या वेळेस आणि किती प्रमाणात द्यावी जेणेकरून त्या खताचा आपल्या कापूस पिकाला चांगला फायदा होईल आणि कमी खर्चातही आपल्याला चांगलं उत्पादन मिळवता येईल. एकतर यावर्षी पाऊस हा कमी आहे, त्यातल्या त्यात खतांच्या किमती खूप जास्त वाढलेल्या आहेत. त्यामुळे आपल्याला खतावरती जो खर्च आहे तर तो कमी करायचा आहे आणि कमी खर्चामध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीचं जे उत्पादन आहे तर ते मिळवायचं आहे. नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी ज्ञानेश्वर बकाल. आपल्या बकाल ॲग्रो पॅटर्न या शेतीविषयक युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्व शेतकरी बांधवांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि कापूस पिकाचं संपूर्ण व्यवस्थापन तुम्हाला पाहिजे असेल तर सर्वप्रथम आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑन करायला विसरू नका. शेतकरी बंधूंनो, कापूस पिकाला मुख्य अन्नद्रव्ये NPKच्या संतुलित डोस सोबतच काही सूक्ष्म दुय्यम अन्नद्रव्यांचीही तितकीच गरज भासते. आपल्याकडे जवळपास 70% शेतकरी असे आहेत की जे एकाच वेळेस 4-5 प्रकारची खतं म्हणजे 4-5 बॅग एकत्र करतात आणि कापूस पिकाला देऊन टाकतात. खरंच एकाच वेळेस एवढ्या खताची कापूस पिकाला गरज असते का? तर नाही. शेतकरी बंधूंनो, कापूस पिकाला त्याच्या वाढीच्या अवस्थेनुसार टप्प्याटप्प्यानं तिथं खताचा संतुलित डोस हा देणं गरजेचं आहे. कापूस पिकाला जे खत आहे तर ते कोणती द्यायची आहे, कधी द्यायची आहे आणि किती प्रमाणामध्ये द्यायची आहे. सर्वप्रथम जर तुमची हलकी मुरमाड कोरडवाहू जमीन असेल, तुम्ही कापूस पिकाची लागवड केलेली आहे, 3x1 अशा घन पद्धतीने लागवड केलेली आहे, मग अशा जमिनीमध्ये जे आपल्याला खत व्यवस्थापन करायचं आहे तर ते किती टप्प्यात करायचं आहे? 2 टप्प्यामध्ये करायचं आहे. आणि 2 टप्प्यामध्ये आपल्याला खूप जास्त खतं द्यायची नाहीये. तर खतं कोणती कोणती द्यायची आहे आणि किती प्रमाणात द्यायची आहे? बघा, पहिला टप्पा जो द्यायचा आहे आपल्याला तर तो द्यायचा आहे साधारण 25 ते 30 दिवसाच्या आसपास अशा जमिनीमध्ये पहिला खताचा डोस लागवडीनंतर आपल्याला तिथं द्यायचा आहे. आणि याच्यामध्ये आपल्याला खतं कोणती द्यायची आहे तर खूप जास्त 4-5 बॅग 4-5 प्रकारची खतं एकत्र मिक्स करून द्यायची नाहीये. तर फक्त एकरीचं प्रमाण सांगतो. एका एकरला तुम्हाला 10-26-26, 12-32-16 किंवा 9-24-24 यापैकी कोणतंही एक NPK फॉर्म मधलं खत घ्यायचं आहे तुम्हाला. एका एकरसाठी तिथं घ्यायची आहे एक बॅग म्हणजे 50 kg तुम्हाला घ्यायचं आहे. याच्यासोबत आणखी काय करायचं आहे शेतकरी बंधूंनो, याच्यामध्ये तुम्हाला 25 kg म्हणजे 25 किलो युरिया घ्यायचा आहे. त्याचबरोबर 25 किलो MOP पोटॅश, आपल्याला PDM पोटॅश ने घ्यायचा आहे तर MOP पोटॅश घ्यायचा आहे. आणि शेतकरी बंधूंनो, या ठिकाणी तुम्हाला 10 kg सल्फर घ्यायचा आहे. 10 किलो सल्फर तुम्हाला घ्यायचा आहे. सल्फर हा तुम्ही दुसऱ्या टप्प्यात पण देऊ शकता, काही अडचण नाही. पहिल्या टप्प्यात नाही दिलं तर दुसऱ्या टप्प्यात देऊ शकता किंवा या टप्प्यात सुद्धा तुम्हाला सल्फर देता येतो. एका एकर साठीचं हे प्रमाण आहे. एक बॅग 10-26 घेऊ शकता, 12-32, 9-24-24 कोणतंही एक घ्या. 25 किलो युरिया घ्या, त्यानंतर 25 किलो MOP पोटॅश आणि 10 किलो सल्फर. सल्फर का घ्यायचा आहे तर कापूस हे तेलबिया वर्गीय पीक आहे, त्यामुळे कापूस पिकाला सल्फर देणं हे अत्यंत तिथं गरजेचं आहे. तर हा झाला तुम्हाला पहिला डोस द्यायचा आहे 25 ते 30 दिवसाला. त्या सेकंड टप्पा, तर याच्यामध्ये जो उरलेला 25 kg पोटॅश आहे तो 25 किलो MOP पोटॅश तुम्हाला द्यायचा आहे. त्यासोबत तुम्हाला द्यायचा आहे 25 किलो मॅग्नेशियम आणि वाढीच्या अवस्थेनुसार या ठिकाणी तुम्हाला युरियाचा त्याच्यामध्ये वापर करता येतो. वाढीच्या अवस्थेनुसार युरिया वापरायचा आहे.
हा द्यायचा आहे तुम्हाला साधारण शेतकरी बंधूंनो, जो दुसरा डोस आहे तर तो तुम्हाला द्यायचा आहे 50 ते 55 दिवसाच्या आसपास. एवढे 2 डोस तुम्हाला हलक्या मुरमाड कोरडवाहू जमिनीला द्यायचे आहे. साधारण 6 ते 6,500 रुपयाचा खर्च या ठिकाणी तुम्हाला खत व्यवस्थापनासाठी लागणार आहे. खूप जास्त खत देण्याच्या भानगडीत पडायचं नाही. एवढ्या खतामध्ये सुद्धा तुम्हाला साधारण 12-13 क्विंटल पर्यंतचं ऍव्हरेज त्या ठिकाणी येऊ शकतं. जे सूक्ष्म अन्नद्रव्य आहे तर ते तुम्ही फवारणीच्या माध्यमातून देऊ शकता. म्हणजे त्यासाठीचे सेपरेट व्हिडिओ मी तुम्हाला पुढे देणार आहे. त्यानंतर बागायती जमिनीसाठी जे खत व्यवस्थापन आपल्याला करायचं आहे, तर अशा जमिनीला शेतकरी बंधूंनो आपल्याला साधारण 3 टप्पे खताचे करायचे आहे. आणि खत 3 टप्प्यात द्यायचे म्हणजे खूप जास्त नाही द्यायचे. तर एका वेळेस 50 किलो खत द्यायचंय, पण 2 टप्प्यात न करता 3 टप्प्यामध्ये द्यायचे आहे बागायती क्षेत्रासाठी. पहिला टप्पा तुम्हाला जो द्यायचा आहे तर तो द्यायचा आहे साधारण 25 ते 30 दिवसाच्या आसपास तुम्हाला पहिला टप्पा द्यायचा आहे खताचा. आणि याच्यामध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं तीच खतं द्यायची आहे. 10-26-26, 12-32-16 किंवा 9-24-24 ही खतं तुम्हाला एका एकर साठी एक बॅग त्या ठिकाणी याच्यापैकी कोणतं तरी एक खत तुम्ही तिथं घेऊ शकता. वाढीच्या अवस्थेनुसार या ठिकाणी तुम्हाला बागायती क्षेत्रासाठी जो युरियाचा तुम्ही तिथं वापर करू शकता. एक 10 किलो पर्यंत जर कापूस पीक पिवळं पडत असेल किंवा हिवाळी हंगामामध्ये उन्हाळी हंगामामध्ये तुम्ही मका या पिकाची त्या क्षेत्रामध्ये लागवड केलेली असेल तर अशा क्षेत्रामध्ये तुम्हाला फक्त युरिया वापरायचा आहे. एरवी दुसऱ्या क्षेत्रामध्ये तुम्हाला युरिया वापरण्याची तिथे गरज नाही. जर युरिया जास्त झाला तर पिकाची एक्सेस वाढ होऊ शकते आणि फळ फांद्या कमी निघून उत्पादन कमी येऊ शकतं. त्यानंतर शेतकरी बंधूंनो, जो दुसरा टप्पा आपल्याला द्यायचा आहे याच्यातला तर तो द्यायचा आहे साधारण 45 ते 50 दिवसांनी. या ठिकाणी काय करायचंय तुम्हाला, याच्यापैकीच एक कोणतं तरी खत घ्यायचं आहे 50 किलो आणि त्याच्यासोबत शेतकरी बंधूंनो एक 10 किलो सल्फर चा तुम्हाला तिथं वापर करायचा आहे. 10 किलो सल्फर तुम्हाला वापरायचा आहे. सेकंड टप्पा फक्त एवढंच खत द्यायचं आहे. हे झाले तुमचे 2 टप्पे शेतकरी बंधूंनो. आता जो तिसरा टप्पा आपण घेणार आहे तर तिसऱ्या टप्प्यामध्ये तुम्हाला 1840 एकरी एक बॅग आणि त्याबरोबर एमओपी पोटॅश एकरी एक बॅग अशा पद्धतीनं जे खत व्यवस्थापन आहे तर ते इथं करायचं आहे. याच्यामध्ये शेतकरी बंधूंनो तुम्ही मॅग्नेशियम सल्फेटचा 25 किलो पर्यंत वापर करू शकता. पण मॅग्नेशियम सल्फेट जे पण फॉस्फरस युक्त खत आहे म्हणजे 10-26-26 असेल, 12-32-16 असेल, DAP असेल, याच्यासोबत तुम्हाला मॅग्नेशियम सल्फेट द्यायचा नाहीये. कारण मॅग्नेशियम सल्फेट फॉस्फरस सोबत रिॲक्ट होतो आणि दोन्ही घटक इनसोल्युबल होऊन जातात. त्याच्यामुळे मॅग्नेशियम सल्फेट हा सेपरेट तुम्हाला तिथं द्यायचा आहे. साधारण 25 किलो पर्यंत तुम्ही त्या ठिकाणी देऊ शकता. हा झालं तुमचं बागायती क्षेत्रासाठी कापूस पिकाचं जे काय आहे तर ते खत व्यवस्थापन. त्यानंतर आता आपण या ठिकाणी बघूया की तुमची जमीन भड असेल किंवा दलदलीची जमीन असेल, दलदलीची जमीन असेल तर अशा जमिनीसाठी तुम्हाला जे खत व्यवस्थापन आहे तर ते कसं करायचं आहे. तर या ठिकाणी शेतकरी बंधूंनो आपल्याला 2 टप्प्याच्या ऐवजी किंवा जे 3 टप्पे आपण खताचे देणार आहे तर त्या 3 टप्प्याच्या ऐवजी 6 टप्प्यामध्ये खत द्यायचं आहे. खत तेवढंच द्यायचं आहे, फक्त टप्पे आपल्याला शिल्लक करायचे आहे. जिथं आपण 15 दिवसाला देणार आहे तिथं आपण 10 दिवसाला खत द्यायचं आहे. जिथं 50 किलो देणार आहोत तिथं आपण 25 ते 30 किलोच द्यायचं आहे, पण टप्प्याटप्प्याने द्यायचं आहे. का द्यायचं आहे तर अशा जमिनीमध्ये पाण्यामुळे खत शेतकरी बंधूंनो जास्त वाहतात आणि पिकाला ते कमी उपलब्ध होतात. अशा जमिनीमध्ये पाण्याचा निचरा हा कमी होतो, पिकाच्या मुळांना ऑक्सिजन कमी मिळतो. त्याचबरोबर जमिनीतून जे अन्नद्रव्य उचल करण्याची पिकाची जी क्षमता आहे मुळाद्वारे ती मंदावल्या जाते. परिणामी शेतकरी बंधूंनो अन्नद्रव्य पिकाला मिळत नाही. पीक त्या ठिकाणी पिवळं पडणे, लालसर पडणे, त्याची वाढ फुटणे यांसारख्या समस्या आपल्याला त्या ठिकाणी जाणवत असतात. BBF पद्धतीचा किंवा बेड पद्धतीचा तुम्ही तिथं वापर करू शकता लागवडीसाठी.
त्यानंतर अशा जमिनीमध्ये जे एनपीके फॉर्म मधले आपण खत देणार आहे, तर या खतांसोबत शेतकरी बंधूंनो आपण जो युरिया वापरणार आहे, तर अशा क्षेत्रामध्ये युरियाचा वापर जास्त करायचा आहे. पण युरियाच्या वापराच्या ऐवजी आपण अशा जमिनीमध्ये अमोनियम सल्फेटचा वापर करणे खूप जास्त फायद्याचं ठरते. कारण अशा जमिनीमध्ये युरिया हा पाण्यासोबत लवकर वाहून जातो, पिकाला तो उपलब्ध स्वरूपामध्ये मिळत नाही, परिणामी दिलेल्या युरियाचा फायदा होत नाही. त्यामुळे अमोनियम सल्फेटचा जर आपण वापर केला तर अमोनियम सल्फेट हा हळूहळू पिकांना मिळतो आणि जे नत्र त्याच्यातलं आहे तर अमोनिकल स्वरूपातला असल्यामुळे शेतकरी बंधूंना दीर्घकाळ आपल्या पिकाला त्या ठिकाणी मिळतं. त्याच्यामुळे अमोनियम सल्फेटचा युरिया ऐवजी अशा क्षेत्रामध्ये आपल्याला तिथं वापर करायचा आहे. अशा पद्धतीने तुम्हाला जी चिभाट जमीन आहे तर तिच्यामध्ये खत व्यवस्थापन करायचं आहे. त्यानंतर शेतकरी बंधूंनो, जर चुनखड जमीन असेल आणि तुम्ही कापूस पिकाची लागवड केली असेल तर अशा जमिनीमध्ये जे खत व्यवस्थापन आहे तर ते सुद्धा आपल्याला तिथं वेगळ्या पद्धतीने करणं गरजेचं आहे. कारण चुनखड जमिनीमध्ये शेतकरी बंधूंनो आपल्याला फॉस्फरस असेल, झिंक असेल, लो असेल किंवा बोरॉन असेल यांसारखी जी अन्नद्रव्य आहे तर त्या अन्नद्रव्याची कमतरता चुनखड जमिनीमध्ये खूप जास्त भासते, पिकाला ती मिळत नाही. किंवा अशा जमिनीमध्ये जे अन्नद्रव्य आहे तर ती लवकर त्या ठिकाणी लॉक होतात आणि पिकाला ती उपलब्ध स्वरूपामध्ये तिथं मिळत नाही. मग अशा जमिनीमध्ये सुद्धा आपल्याला टप्प्याटप्प्यानं तिथं खत द्यायची आहे. आणि खतं कोणती वापरायची आहे, तर चुनखड जमीन असेल तर अशा जमिनीमध्ये शक्यतो जास्तीत जास्त सेंद्रिय खताचा वापर आपल्याला फायद्याचा ठरतो. म्हणजे लागवडी अगोदरच शेणखताचा तुम्ही वापर केलेला असावा. गांडूळ खत असेल, कोंबडी खत असेल किंवा कंपोस्ट खत असतील तर यांसारख्या, किंवा हिरवळीचं खत असेल तर या खतांचा जास्तीत जास्त आपल्याला चुनखडयुक्त जमिनीमध्ये तिथं वापर करायचा आहे. आणि त्याचबरोबर जे खताचं शेड्यूल मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं तशा पद्धतीनं जी खतं आहे तर ती सुद्धा आपल्याला तिथं रासायनिक स्वरूपातली जी आहे तर ती देणं गरजेचं आहे. शेतकरी बंधूंनो, याच्यामध्ये बदल काय करायचा आहे आपल्याला, तर अशा जमिनीमध्ये लागवडी वेळेसच आपल्याला सिंगल सुपर फॉस्फेट किंवा ट्रिपल सुपर फॉस्फेटचा वापर करायचा आहे, एकरी 1.5 ते 2 बॅग. कारण याच्यामध्ये फॉस्फरसची जी कमतरता आहे तर ती आपल्याला जास्त दिसून येते. ते शेण खतामध्ये मिसळून किंवा सरळ तुम्ही जर जी सरी पाडलेली आहे त्या सरीमध्ये टाकू शकता किंवा बेड वगैरे असतील तर त्या बेडवर तिथं टाकू शकता. अशा पद्धतीनं तुम्हाला तिथं शेण खताचा वापर करायचा आहे आणि जे खत आहे तर ते सुद्धा तिथं देणं गरजेचं आहे. त्यानंतर शेतकरी बंधूंनो, अशा जमिनीत 10-26-26 ऐवजी 9-24-24 खत जास्त फायद्याचं ठरतं. कारण त्याच्यामध्ये सूक्ष्म अन्नद्रव्य असल्यानं अशा जमिनीमध्ये ऑलरेडी सूक्ष्म अन्नद्रव्य लॉक होतात. त्याच्यामुळे शेतकरी बंधूंनो 9-24-24 अशा जमिनीमध्ये आपल्याला तिथे जास्त फायद्याचा ठरू शकतो. या जमिनीमध्ये सुद्धा आपल्याला युरियाच्या ऐवजी अमोनियम सल्फेटचा वापर करायचा आहे. एकरी 1.5 ते 2 बॅग टप्प्याटप्प्यानं पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार तुम्ही त्याचा तिथं वापर करायचा आहे. जी खतं आपण देणार आहे एनपीके फॉर्म मधली तर त्यासोबत. त्यानंतर शेवटचा मुद्दा मी तुम्हाला सांगतो, ज्या शेतकऱ्यांनी ड्रीपवर कापूस लागवड केलेली असेल तर अशा शेतकऱ्यांनी जे दाणेदार फॉर्म मधली खतं आहेत तर ही खतं न देता फक्त वॉटर सोल्युबलचं जर चांगलं नियोजन ठेवलं तर वॉटर सोल्युबल मध्ये सुद्धा खूप अशा चांगल्या ग्रेड आहे की ज्या ग्रेडनं तुम्हाला चांगलं उत्पादन मिळू शकतं. तर वॉटर सोल्युबल मध्ये कशा पद्धतीने आपल्याला तिथं नियोजन करायचं आहे शेतकरी बंधूंनो, 15 ते 20 दिवस या काळामध्ये तुम्ही 19-19-19 एकरी 4 किलो देऊ शकता ड्रीपद्वारे. त्यानंतर शेतकरी बंधूंनो, हा झाला पहिला टप्पा. दुसऱ्या याच्यामध्ये शेतकरी बंधूंनो तुम्ही चिलेटेड फॉर्म मधले मायक्रोन्यूट्रिएंट्स देऊ शकता, जे फॉस्फरस सोबत रिॲक्ट होणार नाही अशा पद्धतीचे चिलेटेड फॉर्म मधले मायक्रोन्यूट्रिएंट्स तुम्हाला त्याच्यात देता येतात. त्यानंतर दुसरा टप्पा जो आपल्याला द्यायचा आहे म्हणजे जी फुटवे करण्याची जी अवस्था आहे तर त्या अवस्थेमध्ये साधारण 30 ते 35 दिवस याच्यामध्ये तुम्ही 12-61-00 4 केजी तुम्हाला तिथं वापरायचा आहे. त्यानंतर तिसरा टप्पा शेतकरी बंधूंनो, याच्यामध्ये फुले लागण्याची जी अवस्था आहे, पाते किंवा फुलं लागण्याची जी अवस्था आहे तर त्या अवस्थेमध्ये साधारण 50 ते 55 दिवसाच्या आसपास या ठिकाणी शेतकरी बंधूंनो 13-40-13 एकरी 4 ते 5 किलो देऊ शकता तुम्ही.
ड्रीपद्वारे. त्यानंतर पुढच्या टप्प्यामध्ये जी बोंड पक्वतेची अवस्था आहे, म्हणजे साधारण आपला चौथा टप्पा येईल. बोंड पक्व होण्याची जी अवस्था आहे, तर त्या अवस्थेमध्ये शेतकरी बंधूंनो साधारण 70-75 दिवसाच्या आसपास तुम्ही त्या ठिकाणी देऊ शकता शेतकरी बंधूंनो 05234 देऊ शकता. त्यानंतर 13-0-45 देऊ शकता. 00-50 देऊ शकता. ही जी शेवटच्या टप्प्यातली 3 खतं मी तुम्हाला सांगितली. साधारण 8-8 दिवसाच्या टप्प्यानं तुम्ही या तिन्ही खताचा तिथं वापर करायचा आहे. साधारण ही खतं द्यायची आहे तुम्हाला शेतकरी बंधूंनो 4 ते 5 किलो एका एकरसाठी. हे ड्रीप द्वारे जे खत व्यवस्थापन आहे ते मी तुम्हाला सांगितलं. अशा पद्धतीनं जर तुम्ही ड्रीप मधून खत व्यवस्थापन केलं तर बऱ्यापैकी कमी खर्चामध्ये तुम्हाला चांगलं उत्पादन मिळू शकतं. दुसरे खतं तुम्हाला टाकण्याची तिथं गरज नाही. शेतकरी बंधूंनो, कापूस पिकाला कमी खर्चामध्ये खत व्यवस्थापन करा आणि कमी खर्चात चांगलं उत्पादन मिळवण्याचा प्रयत्न करा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ शेअर करा. कापूस पिकासंदर्भात एक नवीन माहिती घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत नमस्कार.